आनंद होतो. खांडेकर काकांचा सगळा ग्रुप मला भेटतोय आणि खरं तर मी यांना म्हातारपण कधीच बोलत नाहीये. वय फक्त वाढलेलं असतं. ह्यांची अजूनही इच्छा म्हणा तरुणच असतं आणि मी म्हणते वयाकडे बघायचं काही कारणच नाही ना. आणि या वयामध्ये खरं सांगायचं तर ही गेट टुगेदर फार महत्वाचं आहे. माणसाला फक्त माणूसच लागतो. पैसा अडकाय काही शून्य. मला जर विचारलं तर काही शून्य आहे. आणि या वयात लागतं तरी काय माणसाला या वयात कुठल्या पण ह्याच्यात असं आफ्टर 60 2 वेळचं जेवण आणि आपलं कोणीतरी हवं. तुला चहा हवाय का, तुला काय होतंय का, बरं नाही का. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना. मी खरं तर मी डॉक्टर आहे पण डॉक्टर असताना शिकल्यापेक्षा मला ह्या वयोवृद्ध आजी आजोबांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता आपण आयुष्याच्या टप्प्यावर आहोत सगळेजण. मी पण तुमच्याबरोबर सिनियर सिटीजनच आहे आता. तर जो काळ होता एकत्र कुटुंब पद्धती होती त्यावेळी माणसं असायची. आजी आजोबा पणजी खापा सगळे असे एकत्रित असायचं नातवंड पडतोंड. आत्ता आपण त्याला मुकलेलं आहोत. त्याला कारणं वेगळी आहेत. नोकरीच्या निमित्ताने बाहेर जाणं सगळ्यासाठी आपल्याला प्रत्येकाला एकच अपत्य आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर मग आणि काय झालंय प्रत्येकजण त्याच्या त्याच्या कामामध्ये आता वेळ म्हणजे नवरा बायकोना आपल्या एकमेकांना वेळ द्यायला वेळ नाही तर त्यांनी सिनियर सिटीजन आपल्या कधी वेळ द्यावा. तर याच्यासुद्धा उत्तम आहे. तुम्ही सगळेजण येता एकत्रित या एकत्रित राहा. आणि पिरंगुटला आहे ना तुम्ही अशी तुमची मित्र कंपनी येऊन 4 दिवस राहू शकता ऍज अ गेस्ट. कारण हॉटेलमध्ये राहून परवडत नाही आणि ते खाणं पचत नाही. आणि छोटे छोटे कार्यक्रम घेता येतात आपल्याला तिथं. गाण्याचे कार्यक्रम असतील काही विनोदाचे कार्यक्रम असतील आणि तिथं गायी पण आहेत. आता त्या ठिकाणी पंचगव्य चिकित्सा सुरू करतो, आयुर्वेदिक सेंटर सुरू करतो आणि नॅचरोपॅथी सेंटर सुरू करतो. वा वा वा. आणि ही गरज आहे. वयोवृद्ध लोकांना छोटासा मसाज हवा असतो. स्टीम पाहिजे असतं कारण ब्लड सर्क्युलेशन स्लो झालेलं असतं. ज्या वेळेला तुम्ही मसाज आणि स्टीम देता ब्लड सर्क्युलेशन वाढतं. तर ह्या सगळ्या सोयी आपण पुढच्या महिन्यापासून सुरू करतोय आणि ते पण रिजनेबल आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय होतं बाहेर 4-4-5-5 जर खरं कोणाकडे पैसा तेवढा ते तुम्हाला आनंदही दिला जाईल आणि सेवाही केली जाईल. आणि या सगळ्यांच्या सेवा करण्यामध्ये मला आनंद मिळतो. मनुष्यजन्म एकदाच मिळतो. पैसा येतो आणि जातो. धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्यांना मला फताडे काकांनी सोलापूरला 3 लाखाचं डोनेशन दिलं आणि खांडेकर काकांनी कायमच्या सोबतच आहे. पैसे महत्वाचे नाही, पैशाबरोबर प्रेमही तितकंच महत्वाचं आहे. आणि आज त्यांचं मला आदर आहे आणि आपुलकीने फोन करतात. मला एवढंच लागतं बाकी काही लागत नाही. तुला मी मुलगी मानले. हा मुलगी म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगते तुमच्या घरामध्ये कोणी असेल एकटे दुकटे राहत असतील तर एकटे दुकटे कुणी राहू नका. कुठल्या पण सेंटरमध्ये तुम्ही राहा ज्या ठिकाणी तुमच्यासारखे समवयस्क एकत्रित राहू शकता. तुम्ही कायमस्वरूपी पडत नाही. तुम्ही थोडे दिवसांसाठी राहा आणि रिचार्ज होऊन बाहेर पडा. नंदाजी प्लीज तुमचं सोलापूरचं सेंटर मला माहिती आहे तरी पण सोलापूरच्या सेंटरचा ॲड्रेस आणि आत्ता पिरंगुटला जे काही तुम्ही सेवा करताय तोही पत्ता सांगितलात तर बरं होईल. सोलापूरला आपण रस्त्यावरचे निराधार पण सांभाळतो म्हणजे ते एक वेगळाच विषय आहे. येस. म्हणजे धड दाकट असेल तर भीक मागून जगतात. ज्यांना असे काही लोक असतात डिप्रेशनचे पेशंट असतात किंवा चालता येत नाही हे कधी काही मागत नाहीत. फक्त एका ठिकाणी बसून राहतात. कोणी दिलं तर खाते. अशा लोकांना आपण सेंटरमध्ये घेऊन जातो. त्यांना उपचार करतो. त्यांना जर पत्ता वगैरे सांगितला तर त्या ठिकाणी पोहोचवलं जातं नाहीतर पूर्ण देखभाल संस्था करते. आता ते एक छोटंच उदाहरण मी सांगते बरं का. अजूनही माझ्या डोळ्यामध्ये पाणी येतं. सोलापुरातल्या प्रतिष्ठित घराण्यातली महिला प्रतिष्ठित घराण्यातली महिला नाव मी सांगत नाहीये आणि त्यांचे नातेवाईक मला सांगायला असे आमची नातेवाईक आहे ते सिद्धेश्वरच्या मंदिराच्या ठिकाणी आपलं शॉपिंग सेंटर ना तिथे कचरा कुंडी आहे. त्या कचऱ्याच्या कुंडीच्या ठिकाणी आहे जिनी टोपलीनी सोनं मोजलं होतं. माय गॉड. तिचे नातेवाईक सगळे परदेशात आणि पुण्यात. त्यांना काय वाटलं त्यांच्या वाड्यामध्ये ती राहते. कोणालाच माहित नाहीये ती रस्त्यावर कधी आली काय आली.
आणि मला ज्या दिवशी कळलं मी म्हटलं घेऊन या म्हटलं, पैसे गेले खड्ड्यात म्हणलं, तिला घेऊन या. क्या बात. म्हणलेली होती अक्षरशः मध्ये तिला आंघोळा घालून हे केल्यानंतर मग तिला मेडिसिन सुरू केल्यानंतर मग ती बोलायला लागली. आणि असे इतके किस्से आहेत, ते किस्से सांगायला गेले अख्खा दिवस पूर्ण दिवस पूर्ण आणि मला त्यावेळेला मी एवढं शॉक मध्ये गेले, म्हटलं शेवटी काय